एखादा नवीन डायबिटिक पेशंट तुमच्याकडे आला, तर औषध कशी सुरू करायची? पहिल्या लाईनमध्ये कोणती औषधे ठेवायची? समजा एक पेशंट माझ्याकडे आला आहे, ज्याचा HbA1c जो आहे, तो साधारण 8 च्या आसपास आहे. तुम्ही औषधं लिहिली आणि त्याला सांगितलं, की 2 महिने ही औषध घ्या आणि परत मला दाखवा. आता तुम्ही काय लिहिलं होतं? जसं की बहुतेक जनरल प्रॅक्टिशनर लिहितात तसं. मेटफॉर्मिन 500 mg आणि ग्लिमेप्राइड 2 mg. तो पुन्हाहून तुमच्याकडे 2 महिन्यानंतर तपासणीसाठी आला आणि त्याचा HbA1c जो आहे, तो पुन्हाहून 8च आला. मग आता 8चा 8 आला म्हणजे तुम्हाला आधी विचार येतो. मनातल्या मनात रागही येतो. हा एकतर दवाई घेत नसेल किंवा काहीतरी गोड खातोय किंवा डाएट फॉलो नाही करत आहे. पण ज्यावेळेस तुम्ही पेशंटला ही गोष्ट विचारता, त्यावेळेस पेशंट म्हणतो, की "डॉक्टर मी प्रामाणिकपणे डाएट केलं आहे. 30 दिवसात 1-2 वेळा दवाई चुकली असेल, पण बाकी वेळ नियमित औषध घेतली आहे" म्हणून सांगतो. आणि तो सरळ-सरळ विचारतो, की "सर दुसऱ्या डॉक्टरांना दाखवू का? सेकंड ओपिनियन घ्यायला पाहिजे का?" आणि तुम्हालाही यातून थोडी भीती वाटते. कारण जर 30 पैकी 25-26 दिवस जरी त्यानं औषधी घेतल्या असतील, तरी पण HbA1cमध्ये काहीतरी फरक पडायला हवा होता. पण काहीच बदल नाही. हीच खरी गडबड आहे आणि हीच गडबड आपल्याला सुधारायची आहे. ती कशी सुधारायची? तीच मी तुम्हाला सांगणार.